मी आता आली घरी. सकाळी व्हिडिओ काढणंच नाही झाला माझा, कामावर पण नाही झाला आणि सकाळी पण नाही झाला व्हिडिओ काढणं. सध्याच आली आणि पिलू मम्मी मी तुम्ही व्हिडिओ नाही काढला, तुम्ही पाहिला व्हिडिओ पण तुम्ही टाकलाच नाही व्हिडिओ. म्हटलं नाही टाईमच नाही भेटला. सकाळी बोलून तो पण आला होता सकाळी, हां संडे होता, तो पण आला होता माझ्यासोबत आणि बोलला की मम्मी व्हिडिओ टाक, मी बघीन त्या व्हिडिओ. ठीक आहे टाकला, पण टाईम कुठे आहे, टाईमच भेटला नाही. एवढी स्टाफ कमी असल्या कारणानं ते गेट सोडून जात आहेत नाही कुठे, म्हणून सकाळी तिथं तर पोहे होते नाश्त्याला, पण नाश्ताच नाही केला कारण की तोंड भाजलं. दुसरी गोष्ट मी पोहे खात नाही, पोहे नाही ॲसिडिटी होती ना, पोहे खातच नाही कधी. तास नाश्ता पण नव्हता, जेवण डायरेक्ट केलं 1:30 वाजता, न नाश्ता करताच. एवढी भूक पण लागली ती. दुसरी गोष्ट की आज डाळ भात खाल्ला तिकडचाच, डाळ भात खाल्ला तिकडचाच, पण तरी मी एवढी आग करतं तोंड की बस. दवाखान्यात गेली, क्रीम आणली, पण काहीच फरक नाही पडला आहे माहिती आहे का. गरम खाल्लं ना त्यामुळे ते एकदम भाजले गेले, एकदम लाल लाल झाले, त्याची पूर्ण साल आहे त्याची पूर्ण लाल लाल झाली. ते सकाळी मी संध्याकाळी पण निघाली तेव्हा बोलले की जेवून जा, पण म्हटलं नको आता कुठे जेवायचं काय, उशीर पण होईन आणि तिखट काय असलं की आणखीन तोंड भाजीन, त्याच्यापेक्षा नको असं घरीच जाते डायरेक्ट. तोही बोलला मग घरी ये नंतर जेव्हा आपण, कारण की मी जेवली की मग तो जेवत नाही लवकर, त्या चारा लागतो मला. तिथं मोबाईल घ्यायचाच नाही आहे, कुठे जेवायला गेले काय करेल कुठे बाहेर गेले ना तेव्हाच जेवायचं नाही. जेवायच्या ठिकाणी मोबाईल अलाउडच नाही आहे, पण कुठे बाहेर गेली वॉशरूमला गेली तेव्हा मोबाईल बघताच, मोबाईल बघतच नाही, असं हातच नाही लावला. पूर्ण दिवसभरात चार्जिंग 80-85% राहते, पण होत नाही कारण घेतच नाही मी फोन हाती, घेतच नाही केव्हाच फोन हाती घेत नाही. कामावर सगळं ओरडतील म्हणून कोणीच घेत नाही तिथं कामावर पण फोन हाती. तिथं होती याची भाजी होती, सुरणची भाजी होती, वरण भात होता, चपाती होत्या, पण मी नाही खाल्ला. मी फक्त डाळ भातच खाल्ला दुपारी. आणि संध्याकाळी याची भाजी होती, अंडा कढी होती, पण नको म्हटलं आणखीन तोंड घालत काय करायचं, चाललेलं तशीच. घरी पण चिकनची भाजी केली. आज काय उपाशी राहते दिवस आहे काय माहिती, आज संध्याकाळचा काहीतरी बनवते. आता मी सध्या चालली चेंज करते, लगेच बनवते काहीतरी. त्याला पण खायचं, पिऊन पण खायचं, तो पण जेवला नसेल. मी नाही जेवली की तो पण सारखं जेवते, मम्मीसोबत जेवते, नाही तर मग चारावं लागतं त्याला, ते उपाशी झोपते मग नाही चारलं की. तर सकाळी मी फक्त चपात्या करून गेली होती, भाजी नाही बनवली कारण की आज रविवार होतं ना, चिकन आणलं ना, मग त्याचा भाजीचा वेगळा ते होतं ना, भाजीच नाही बनवते, फक्त चपात्या बनवता बस. काहीच नाही केलं होतं मग सकाळी. भांडे केले, किचन आवरलं, चपाती बनायला चालली गेली, कारण की काहीच दुपारी त्याचं ठरवलं नक्की चिकन आणायचं आणि मग काय त्या सांगितलं ना की पिलू पसारा नको करतो, पसारा नाही करून ठेवत, आवरून ठेवते घर सगळं. त्याला माहिती मम्मी आली की मम्मीला आणखीन काम पुढे नाही, त्यासाठी पसारा नाही करून ठेवतो, आवरून ठेवते. पिलू मम्मीला मदत करण्यापेक्षा ते तेवढी मदत करते, पसारा नाही करत तो. अँड गाईस बाकी प्रोग्राममध्ये थोडं दिक्कत होती. मम्मी आत्ताच येईल घरी आणि मम्मी मतलब मी तयार करून ठेवलं, मतलब कॅमेरा मतलब हेलते अशी माय सूटमध्ये. आणि घरी चिकन बनलेलं आहे तर मम्मी खाऊ नाही शकत, इथला गेलं ना मम्मीला म्हणून. माहीत नाही असं होते अँड मम्मी खाऊ नाही शकत. तुम्हाला हा अँड माझा सूट कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी चेंजिंग केली, आता मी आतड्याला लावते, कोरफड लावते. आता कोरफडनं फरक पडते कारण की थंड आहे ना, तर उष्णता वाढते, त्यासाठी आता कोरफडच लावते अशी तोंडाले, म्हणजे नाही कोणते औषध. खोबऱ्याचं तेल बी लावलं तरी काही फरक नाही आहे, ते क्रीम लावल्या त्या पण काही फरक नाही आहे. थोडा पडते फरक, आता याच्यानं बघते याच्यानं काय होते, आता हे पण लावून बघते काय होतं, कारण की आग होते ना म्हणून. आता अशी लावते कोरफड, थंड लागते एकदम. मी कोरफड लावायच्या नादात राहिली आणि तो झोपूनच गेला. झोपला म्हणजे त्यात चारते म्हटलं, झोपला. मी चोवळत बसले कोरफड, तो झोपला. आता चला ठीक आहे, मी एवढाच व्हिडिओ काढते तर नाही काढते जास्त, कारण की मग पण आग होते तोंडाची. काही जर लावते त्याला लावते, खोबऱ्याचं लावते, खोबऱ्याच घेतलं त्याला खोबऱ्याच लावते, कोरफड लावली
आग होते ना, बोलता येत नाही जास्त.